कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे 70 तासांनंतर अटक. गुन्हाट गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत. आरोपी दत्तात्रय गाडेला पुणे पोलीस आज कोर्टात हजर करणार. गाडे सध्या पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. पहाटेच ससून रुग्णालयात गाडेची वैद्यकीय चाचणी. आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय. प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या मानेवर जखमा. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती. अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे. आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा. याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न. आरोपीची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व समोर येईल. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार. जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप. वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंटसाठी मुंडेंचेच आदेश. वाल्मिकला काही होऊ नये, धनुभाऊंचे आदेश आहेत. विजय वडेट्टीवारांचा आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 1800 पानी आरोपपत्रात वाल्मिक कराडसह इतर आरोपींविरोधात सबळ पुरावे. हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल. सुरेश धसांचे वाल्मिक कराडसोबत 20 वर्षांपासून संबंध. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, असा प्रकार सुरू. माजी आमदार बाळासाहेब आजबेंचा दावा. गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच. पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. तर स्वारगेटमधील घटना शांततेत घडली, योगेश कदमांचं वक्तव्य. योगेश कदमांशी त्यांच्या वक्तव्याबाबत सविस्तर चर्चा करणार. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं अमित शहांना पत्र. दिल्लीत मराठी साहित्य संमेलन झालेल्या स्टेडियमवर थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदेंचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची मागणी. वक्फ दुरुस्ती विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वक्फ विधेयक मांडलं जाण्याची शक्यता. जेपीसीच्या अहवालानुसार विधेयकाचा नवा मसुदा तयार. वाशिमच्या रिसोडमध्ये 16 वर्षाच्या शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार. रिसोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. पुण्यात आणखी 4 जीबीएस रुग्णांची नोंद. संशयित रुग्णसंख्या 170 असून 62 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला, तर 21 जण व्हेंटिलेटरवर. मानवाडीसह अनेक ठिकाणी हवेच्या प्रदूषणात सातत्यानं वाढ. हवेचा AQI 200 वर. अभिनेता गोविंदाच्या घटस्फोटाच्या बातम्या खोट्या. सूत्रांची माहिती. सुनीता आहुजांना रियालिटी शोमध्ये जाण्याची संधी मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पब्लिसिटी स्टंट असल्याची माहिती. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.